चाकण नगर परिषदमध्ये अभय मंजूर झालेली आहे। 19 मे 2026 पर्यंतच्या शास्तीला 100% माफी देण्यात आलेली आहे। एक रकमी रक्कम भरणाऱ्या मालमत्ता धारकास माफी देण्यात येणार आहे। मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अद्याप ज्या मालमत्ता धारकांचा मालमत्ता कर भरणे बाकी आहे अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एक रकमी भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे। पालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली। या योजनेअंतर्गत निवासी, बिगर निवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एक रकमी भरल्यास संबंधित मालमत्ता धारकांना शास्तीवर 100% सवलत देण्यात येणार आहे। सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी थकबाकी एक रकमी भरणे आवश्यक आहे। चाकणकर नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्याची अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही योजना नागरिकांना दिलासा देणारी असून थकीत मालमत्ता करावरील शास्ती शुल्कात मोठी सवलत देऊन आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं गटनेते नितीन गोरे आणि मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी डॉक्टर अंकुश जाधव, मुख्याधिकारी चाकण नगर परिषद। आज चाकणकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। शासनाने अभय योजना लागू केली आहे। त्याच्यामध्ये नागरिकांना त्यांच्या करावर जो काही दंडशास्ती आकारण्यात आलेला आहे, जी काही वर्षानुवर्षाची थकीत शास्ती असेल ती 100% शासनाने माफ केलेली आहे। या निमित्ताने मला सर्व नागरिकांना आवाहन करावे असे वाटते की नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। केवळ 7 दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत ही योजना लागू राहील। धन्यवाद। महाराष्ट्र शासन नगर विकास विभागानं चाकण नगर परिषदेमध्ये जे मालमत्ता करावरील शास्ती दंड व्याज आकारलं जात होतं त्यावरती अभय योजना जाहीर केली आहे आणि त्या अनुषंगानं शास्ती आणि दंड व्याज हा पूर्णपणे 100% माफ केलेला आहे। खरं पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून ही योजना चाकण नगर परिषदेसाठी लागू व्हावी यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आपल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मनीषाताई गोरे आणि आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो आणि आजच मला सांगायला आनंद होतो की एकनाथजी शिंदे साहेबांनी नगरविकास खात्यामार्फत आपल्या चाकण नगर परिषदेला ही अभय योजना लागू केलेली आहे आणि 100% त्या ठिकाणी शास्ती दंडव्याज माफ केलेला आहे। मी त्याबद्दल सर्व चाकणकरांच्या वतीनं, चाकणकर नागरिकांच्या वतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरं पाहिलं तर ही योजना लागू करत असताना मी स्वतः त्या ठिकाणी